तुम्ही किती सज्जन आहात हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कोणाच्या पक्षामध्ये आहात हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. महानुभव भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, महावीर दानशूर कर्ण, तसेच महात्मा विदूर हे सर्व सज्जनच होते. परंतु द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आणि कर्ण यांनी अधर्मी दुर्योधनाचा पक्ष निवडला. परंतु महात्मा विदुरांनी धर्मराजाचा म्हणजेच धर्माचा पक्ष निवडला. म्हणून कर्माची फळं ही वेगवेगळी मिळाली. सगळ्याला आपली कर्म भोगावी लागतात. कर्म कोणाला चुकलेलं नाही आहे. परंतु तुम्ही सज्जन असून उपयोग नाही. तुम्ही कोणाचा पक्ष घेता, सत्याच्या बाजूचा घेता का असत्याच्या बाजूचा घेता, न्याय करणाऱ्याचा घेता का अन्याय करणाऱ्याचा घेता, याच्यावर तुमची कर्माची फळं, तुमच्या कर्माची गती अवलंबून असते. म्हणून सत्याचा पक्ष निवडा.